माझा चुकून झाला. मजा मस्ती आमच्या याच्यात होती. आपल्याला काय वाटतं? ओ माय गॉड. नमस्कार, मी विलास झट्टे, तुमचा लाडका सदा माणूस, आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश अशा ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आजचा जो ब्लॉग आहे तो इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे. कारण खूप लोकांची क्वेश्चन होते की विलास भाऊ, तुम्ही रील्स कसे शूट करता ते दाखवा. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तेच तुम्हाला दाखवणार आहोत की मी रील कसे शूट करतो आणि कसे एडिट करतो आणि कशा पद्धतीने मी ते पोस्ट करतो. तेच आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहोत. तेव्हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते भारती, अमोल भाऊ आणि रोनक हे असणार आहे. तर जस्ट मी आता हे बघा, तुम्ही बघू शकता वेलकम मॉल जवळ आहोत आणि इथून अमोल भाऊ येत आहे. तर अमोल भाऊ आले आहे, हे बघा. अमोल भाऊ वेलकम. थँक्यू. चला हाय करून द्या. हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त, सगळे मस्तच आहे. तर आता आम्ही निघालो आहे रोनकच्या घराकडं आणि त्याच्यानंतर भारतीच्या घराकडं. मग सगळे मिळून आम्ही व्हिडिओ शूट करणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो आम्ही रील कशा शूट करतो आज. तेव्हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता आम्ही पोहोचलो रोनकच्या घराजवळ. आता रोनकची वेट करायला लागत आहे. नेहमीच आहे रोनकचं, तो बायाला का वेटच करायला लावतो. हो, आता किती वेळ लावते तर. आणि रोनकला घेतल्यानंतर आपण जाणार आहोत भारतीला घ्यायसाठी, आणि भारतीला घेतल्याच्या नंतर मग जाऊ त्या लोकेशनवर. तर अमोल भाऊ, आपण एक काम करू, पहिले तुमच्याच घरी व्हिडिओ शूट करू, इनडोअरवाले, नंतर मग आउटडोअरवाले करू. आपल्याला लोकेशन पण पाहायला जायचं आहे गाण्याचं, आणि पुन्हा वरल पण जायचं आहे एक ॲड शूटसाठी. तर आज दिवसभर अमोल भाऊ आपल्यासोबतच असणार आहे. पण कुठे जायचं नाही ना? चला मग. तेव्हा मला दाखवतो आता आम्ही ही व्हिडिओ आम्ही कशी शूट करतो आणि काय म्हणलं अमोल भाऊ? स्मार्ट दिसताय खरंच? स्मार्ट दिसताय म्हणताय? हो रे, हो. तुम्ही सांगा बरं कॉमेंट करून, खरंच स्मार्ट दिसताय काय आज? दिसत आहे ना? कारण तर मागच्या ब्लॉग मध्ये याचा वाढदिवस होता आणि आज स्मार्ट दिसताय. आज झोप चांगली झाली असं नाही का? काल रात्री उशिरा झोपला का? बरं, ठीक आहे. तर आता रोनक आला आहे आणि आता रोनकला घेऊन आम्ही चाललो आता भारतीला घ्यायसाठी, आणि भारतीला घेऊन मग नंतर दाखवतो तुम्हाला आम्ही ते कशा प्रकारे रील्स वगैरे शूट करणार आहोत. तर आता भारतीच्या घराजवळ आलो आहे. आता तुम्हाला आपण वेट करू, भारतीला आवाज देऊ. पिक पिक पिक. भारतीचं नाव चेंज. पिक पिक पिक. भारती, हे बाय, नवरीन तयार होऊन आहे. हे बघा, हे बघा, हीच ती नवरीन. लोक कॉमेंट करते कधी कधी, भाऊ एका व्हिडिओ मध्ये बायको राहते म्हणते, एका व्हिडिओ मध्ये बहीण राहते म्हणते. मला सांग, काय एकदम एवढा रुद्र अवतार दाखवला तू ना? हिचा पुरा चेहरा पडला होता. आम्हाला थोड्या वेळा येऊन पुन्हा हसतही आहे. आपल्याला काय वाटतं? ओ माय गॉड, ऍक्टर. बरं झालं, ह्या निमित्तानं माहिती आहे का, तो रूप तरी दिसला आम्हाला, आमच्या ऑडियन्सला दिसलं नाही. त्यांना वाटलं असतं का बाप्पा का होय हे. म्हणजे आता अमोल भाऊला गाणं ऐकवलं, आमचं रेकॉर्डिंग केलं, अमोल भाऊ नव्हते. अमोल भाऊ, गाणं कसं वाटलं तुम्हाला? काय फिलिंग आहे? कशा टाईपचं गाणं वाटत आहे? का कुठपर्यंत जाईल, लोकांना पसंत येईल नाही? गाणं तर फेमस होईल यामध्ये काही डाऊटच नाही. त्याचं रिझन असं आहे की जे मूल वडील आणि म्हणजे काय म्हणू त्याला, बापलेक, तर त्यांचं जे प्रेम आहे, बाप आपल्या मुलासाठी काय. ऍक्च्युली हे गाणं ऐकल्यानंतर मला माझा पास आठवला. खरंच माझी आई, म्हणजे माझे वडील सुद्धा असेच करायचे, काबाड कष्ट करायचे, आणि आम्हाला शिक्षण वगैरे आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. आणि हे गाणं बघितल्यानंतर मला खरंच सर्व ते चित्र माझ्या समोर आलं, आणि जो माझा अनुभव आहे कदाचित तो आपल्या सर्व तरुण वर्गाचा असेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे गाणं तर नो डाऊट एकदम फेमस होणारच, त्यात काही शंकाच नाही. तेव्हा गाणं येत्या 21 जूनला येणार आहे, तेव्हा फादर्स डेच्या निमित्तानं. तेव्हा गाणं तुम्ही नक्की बघाल. हा ब्लॉग तर पहिलेच आलेला राहील, पण 21 जूनला नवने प्रोडक्शन विलास झट्टे या युट्यूब चॅनलवर येणार आहे. तेव्हा नक्की बघाल, तुम्हाला आवडेल ना अमोल? नक्की, मला आवडला म्हणजे सर्वांना आवडलं, बरोबर ना? ठीक आहे. भाऊजीचं कॅरेक्टर आता मामाचं कॅरेक्टर आज भारत बोलून देणार आहे. तुम्हाला शुभेच्छा. जावई मनातल्या मनात.
7 वर्ष म्हणजे 7 जन्म. जावई बापू, अधिक मासानिमित्त आता तुम्हाला काय पाहिजे सांगा. बोलता बोलता तुम्ही पाहिला तुझ्या बोलतो तुमच्या पोलीस 1 2 3 ऍक्शन. पुढच्या अधिक मासापर्यंत तुमच्या मुलीला माहितीच ठेवा. माझा चुकून झाला. अरे बापरे. हा ना, एवढी गडबड तुला 1 2 एकतून येत नाही तट्याला. तर आमचं जे व्हिडिओ बनवणं झालं, रील बनवले, आम्ही अशा पद्धतीने शूट करतो आणि तशा प्रकारची मजा मस्ती आमच्या ह्याच्यात होती. रिटेक वगैरे आणि सगळ्या गोष्टी होते. तर आता शूट झाला. आता आम्ही चाललो, जे गाव आहे एक सावरला म्हणून आहे, सावरल्यापासून अंदर एक लोकेशन आहे जिथं पाहण्यासाठी आम्हाला जायचं आहे. तिथल्यासाठी निघत आहोत. तर तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचं लोकेशन आहे आणि काय आहे तर, आणि बघू आपल्या गाण्याच्या हिशोबाने ते लोकेशन शूट होते का नाही. तर त्या व्लॉगमध्ये कंटिन्यू. फायनली जे आहे आम्ही सावरला ह्या गावाजवळ पोहोचलो आहोत. आणि असं सांगितलं होतं की सावरल्याच्या अंदरूनच जावं लागते म्हणून, म्हणजे आतून गावातून जावं लागते असं सांगितलं. बघू इथे विचारून पाहू कोणाला तरी आणि जाऊन बघू आपण की कशा पद्धतीने काय आहे. आणि असं पण आपल्याला माहिती आहे एका नंबर दिला त्या हिशोबानं बघू. तर आपल्याला विनोद भाऊनं नंबर दिला होता, विनोद बोबडे, की एक नितेश भाऊ तुरणकर म्हणून आहे, त्यांना फोन करा. त्यांना फोन केला. त्यांनी म्हणताय की सावरल्यामधूनच, म्हणजे हे जो रस्ता आहे ह्या रस्त्याने सरळच सावरल्याच्या नंतर कोणा येते आणि कोण्या म्हणजे कोणा हा गाव आहे, त्या गावामध्येच कृषी केंद्र आहे आणि तिथेच मी आहोत त्यांनी म्हणाले. चला मग आता त्यांना भेटू आपण आणि समोर लोकेशनसाठी जाऊ. कुठे जायला लागतं आपल्याला? पुढे जायचं आपण पुलावर जायचं. पुलावर नाही, नदीकाठी मंदिर आहे म्हणते ना, त्यावेळेला लोकेशनवर जाणार. तर इथून आपण जे नितेश भाऊ त्यांना घेतलं. आता इथून फक्त 200 ते 250 मीटरच्या अंतरावर आहे म्हणते. तर जाऊन पाहू आपण की कशा प्रकारचं आहे. आणि तिकडून ट्रेन पण आली होती, पण तो शॉट दाखवता नाही आला तुम्हाला. तिकडे जर राहिली तोपर्यंत दाखवतो. कायचं मंदिर आहे इथं? शिव मंदिर आहे. आज स्मशानभूमी आहे का? अरे दिसत आहे म्हणून म्हणलं. नदी कोणती वाली ती इकडे? वर्धा नदी. अरे हा, हे कोणती वाली इथे याची? आपल्याला एवढ्या परिसरामध्ये वारू समोर असते तिथे नाही पुलापाशी. एक मास्टर शॉट मारता येते पुलाच्या वरून. असं 2 किलोमीटर वर मंदिर आहे. तर फायनली जे आहे आम्ही नदीच्या ह्या काठं पोचलो, म्हणजे ती नदी आहे त्याच्या ह्या काठं पोचलो. इकडे हे सगळ्यात पहिले आपल्याला एक महाकालीचं मंदिर दिसलं. त्यानंतर पुन्हा दुसरं एक मंदिर आहे, हे पण पाहू आपण. हे शिवजीचं मंदिर आहे म्हणून म्हणते. कसं वाटते झुला या?
तर फायनली जे आहे लोकेशन आम्ही फायनल करायच्या तयारीत आहोत आता. इकडं पण एक लोकेशन आहे आणि इकडं या बाजूला पण एक लोकेशन आहे. तर पाहू आता जे होईल ते. आणि मस्त लोकेशन आहे, मंदिर पण छान आहे. तेव्हा त्या बाजूला जे आहे ते माजरी आणि या बाजूला जे कोना, ते कोना गाव तिकडे दाखवून दे. ते बघा ते जे दिसतंय तुम्हाला ते कोना गाव आहे. आणि आम्ही आता नदीच्या वरती इथं पुलावर आहोत. तर लोकेशन मस्त आहे, पाहू आता. आणि नितीश भाऊचे पण खूप खूप धन्यवाद, त्यांनी इथपर्यंत येऊन जवळपास 2 किलोमीटर आम्ही चाललं असेल तर आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचे पण खूप मनापासून धन्यवाद. तर फायनली जे आहे ते लोकेशन वगैरे आम्ही पाहिलं आणि लोकेशन मस्त होतं आणि विचार पण केला आहे की इथे शूट करू आपण. तर पाहू आता नंतर ठरवून त्या गोष्टी. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण गाण्यामध्ये दिसूनच जाते. आणि आपल्यासोबत जे होते ते नितेश भाऊ पुराणकर, त्यांनी पण खूप मदत केली. आणि 2 किलोमीटर त्यांना तर सवय असेल, आमची तर सवय नाही, आमचे तर पाय दुखायला लागले. तर खूप खूप धन्यवाद भाऊ की तुम्ही आमच्यासाठी म्हणजे एवढ्या दूरपर्यंत आले आणि हे केलं. आणि भेटू लवकरच, करू प्लॅनिंग. जर झालं तर मी तुम्हाला फोन करतो. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलवर आता पण सबस्क्राईब केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, गुड बाय.